दिनाच्या वत्सला पावावे दासाला प्रिय तुझे जगी पतित पावन दासासी रक्षण सर्व काळ आकल्प आयुष्य भावी तया कुळा आकल्प आयुष्य भावी तया कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा अल्पडीची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। भक्त श्रेष्ठ नामदेवरायांचा देवाकडे मागणी मागणारा असा हा अभंग आहे। आपण नेहमी तसा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतो, पण आज मात्र घेतलेला अभंग हा भक्त श्रेष्ठ प्रेम भांडारी असं ज्यांचं वर्णन आहे, त्यांची उपमा सगळ्या संत वाङ्मयामध्ये संतावलीमध्ये की ज्यांना प्रेम भांडारी असं म्हणतात। विठोबाची प्रेम भांडारी, पांडुरंगाचं प्रेम आलोट ज्यांच्या जवळ आहे, तर प्रेम म्हटल्यानंतर ह्या पाचही संतांमध्ये नामदेवरायांची आठवण येते। अशा संत श्रेष्ठ नामदेवरायांचा हा अभंग आहे। नामदेवरायांचं इतकं प्रेम का कशा करता, त्याचं कारण असं आहे की एखादा भक्त भगवंतावर प्रेम करतो हे ठीक आहे, पण भगवंत सुद्धा तितकाच प्रेम हे त्या भक्तावर करतो याचं उदाहरण म्हणजे नामदेवराय आहे। संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज मूर्तिमंत ज्ञान आहे, परंतु भगवंताविषयीचं प्रेम जाणण्याकरता भगवंतावर प्रेम किती असावं हे जाणण्याकरता नामदेवरायांची संगत करून पाहतात। तीर्थयात्रेला जाण्याकरता आपल्या ज्ञानोबरायांनी पांडुरंगाकडे नामदेवरायांची मागणी केली की देवा, मला तीर्थयात्रे करता जायचंय, पण मला नामदेवांची संगत पाहिजे। अर्थात भगवंतावर प्रेम किती असावं हे जवळून पाहण्याकरता ज्ञानोबराय नामदेवरायांची संगत करू इच्छितात। इतकं नामदेवरायांचं प्रेम, साक्षात भगवंताविषयीचं प्रेम म्हणजे प्रेमाची मूर्ती म्हणजे नामदेवराय। आणि असे नामदेवराय देवाकडे काय मागतायत याचं वर्णन ह्या अभंगामध्ये आहे। स्वतः नामदेवरायांनी लिहिलेला नामदेवरायांचा हा अभंग। सगळे संत देवाकडे मागतात, आपल्याकरता कधीच काही मागत नाही। ज्या वेळी साधू संतांनी देवाकडे मागितलं त्या त्यावेळी आपल्या सगळ्यांचा विचार करून संतांनी देवाकडे मागितलं। नामदेवराय सुद्धा देवाकडे मागणी करतायत, पण ती सुद्धा मागणी स्वतः करता नाही। काही महात्मे ह्या अभंगाला नामदेवांचं पसायदान म्हणतात। आपल्याला ज्ञानोबरायांचं पसायदान माहित आहे। आता विश्वात्मके देवी येडी पादयत्नी कोशावे, कोशोनी मत द्यावे पसायदा नाही। जी क्रांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। असं ज्ञानोबरायांनी आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथांकडे मागणं मागितलेलं आहे। गुरुकडे असेल, देवाकडे असेल, संत ज्या वेळी मागणं मागतात त्या त्यावेळी स्वतः करता काही मागत नाही, तर ते तुम्हाला आम्हा जगाकरताच मागतात। नामदेवराय स्वतः मागतायत, नामदेवराय मागतायत त्यावेळी पांडुरंगाकडे एकच मागणी करतात की जे परमार्थात आलेले आहेत। एरवी सगळ्या जगाची काळजी संतांना आहे, पण नामदेवरायांच्या ह्या अभंगामध्ये मात्र नामदेवराय विशेषतः त्यांची काळजी घेतात जी परमार्थात येत आहेत, जे परमार्थ करतात, जे टाळ वाजवतात, जी कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, अध्यात्मात येतात, पूजा पाठ करतात, भगवंताची भक्ती करतात। आणि अशा भक्तांकरता नामदेवरायांनी याच्यामध्ये मागणं मागितलेलं आहे। आपण ज्ञानोबरायांचं मागणं पाहत त्याच्यामध्ये सुद्धा एक उभे आहे। आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजय गोवावी। ज्ञानोबराय म्हणतात
त्यांची ग्रंथांवरती उपजीविका, काही एक अर्थ आहे पण ग्रंथांवरती उपजीविका म्हणजे जे अध्यात्मावर आहेत अवलंबून, जे प्रपंचाच्या बाकीच्या भानगडीत पडत नाही, ज्यांचा अधिक वेळ, जास्तीत जास्त वेळ हा कीर्तन, भजन, प्रवचन याच्यामध्ये जातो आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी, विशेषतः जी लोकांमध्ये आहेत जे भगवत भजनाकडे जास्त त्यांचा वेळ जातो, त्यांच्याकरता सुद्धा ज्ञानोबराय मागणं आणि दृष्ट विजय भुवा विजय. काही वेळेला काय होतं, परमार्थात आल्यानंतर त्याचा प्रपंच नीटच चालतो असं नाही. देव भक्ता हे करून येते संसार अंगी वारंवार करून ठेवी. मग आता आजच्या भाषेत सांगायचं झालं तरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणजे पदकाचार्य, गायनाचार्य, बरोबर आहे, गावोगावी भजन कीर्तनाची सेवा देणारी लोक, ह्यांचा प्रपंच चालायला नको. आता दिवसभर आपण शेतात राहतो, आपल्या व्यवसाय करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत पैसे मिळवण्याचं साधन, ह्यांचा अधिक वेळ कशात जातो, भजनात जातो. ह्यांचा प्रपंच चालला पाहिजे. ज्ञानोबरायांना चिंता आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके दृष्टा अदृष्ट विजय. त्यांचं दृष्ट सुद्धा चांगलं पाहिजे आणि अदृष्ट सुद्धा चांगलं पाहिजे, म्हणजे त्यांची सुद्धा काळजी संतांनी घेतलेली आहे. तसंच नामदेव राणेंद्र ह्या पूर्ण अभंगात जे भक्ती मार्गाला लागलेले आहेत त्या सर्वांची काळजी ही पांडुरंगाकडे व्यक्त केलेली आहे. तेव्हा आज मी तुझी भक्ती करतोय, आज माझ्याकडे पाहून बरेचसे लोक भक्ती मार्गात येत आहेत. बघा नामदेवरांची किती मोठी भक्ती आहे. अक्षरशः विटेवरचा पांडुरंग परमात्मा जो आपण गेल्यानंतर आपल्याकडे पाहत सुद्धा नाही, तो परमात्मा ह्या नामदेवरांसोबत जेवतो, नामदेवरांसोबत खेळतो. म्हणजे लहान मध्ये नामदेवराय त्यावेळी देव त्यांच्यासोबत खेळायचा. ते म्हणाल हा काय प्रकार. नामदेवराय ज्यावेळी लहान होते बाबांनी सांगितलं की देवाकडे नैवेद्य घेऊन जा आणि नैवेद्य देवाने खाल्ल्याशिवाय आपण खायचा नाही. धरला नामदेवरायाने, देवा तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्हाला परवानगी नाही. आणि देवाकडे हट्ट धरल्यानंतर त्या भक्तीला प्रसन्न होऊन पांडुरंगाने नामदेवरायांचा नैवेद्य खाल्ला. आणि मग नैवेद्य खाण्याकरता देव प्रगट झाला. त्यावेळी नामदेवराय मग इतरांना खेळायला न्यायचे नाही, पांडुरंगाला हात धरून, पांडुरंगाचा हात धरूनच पांडुरंगालाच खेळायला न्यायचे. आणि आश्चर्य आहे की भक्तश्रेष्ठ नामदेवरांची भक्ती इतकी निश्चिम होती, इतकी गोडी होती, इतकी सरळ मार्गी होती की त्यांना त्यांच्यासोबत देव खेळायचा, जेवायचा, खेळायचा. अशा नामदेवरायांकडे बघितल्यानंतर बरेचसे लोक म्हणाले की प्रेम करावं, भक्ती करावी तर नामदेवरायांसाठी. आणि मग नामदेवरायांसोबत देव खेळतोय तर आपणही देवाची भक्ती केली तर आपल्याही सोबत देव खेळेल किंवा आपल्याही सोबत देव बोलेल, आपल्याही सोबत देव राहील. मग असं बघून जगातली सगळी लोक माझं बघून जर परमार्थात आली तर देवा हे सगळे तुझ्यावर विश्वास ठेवून येत आहेत ना, हे प्रपंचाचा भार तुझ्यावर ठेवतायत ना, मग त्यांच्या प्रपंचाची चिंता तू केली पाहिजे. असं प्रत्यक्ष परमार्थाला आल्यानंतर पारमार्थिक माणसाची चिंता देवाने करावी असं नामदेवराय देवाकडे मागणं मागतायत. काय मागणं मागतायत पाहूया अभंगाचं.
बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की देवदेव केल्याने काय होईल, देव थोडीच येऊन आमचा संसार चालवणार आहे. पण लक्षात ठेवा, जर आपण खऱ्या अर्थाने आणि मनोभावे जर देवाची सेवा केली, देवाची भक्ती केली, तर आपला संसार सुद्धा देव चालवतो. आता आपल्याला अनुभवात येत नाही तो भाग, कारण कदाचित आपली भक्ती कमी पडत असेल. संत सांगतायत की जर देवाची भक्ती कराल, मनोभावे भक्ती कराल, तर संसारात येणारी प्रत्येक अडचण हा परमात्मा दूर करतो. हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि जर आपल्या त्या अनुभवाला येत नसेल तर याचा अर्थ एकच आहे की आपली भक्ती कमी पडते. कारण संतांचं तर म्हणणं कधीच खोटं असणार नाही. बरोबर आहे. दासी पुत्र गण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी नरहरी सोनारा घडू कुंकू लागे चोखा वेळा संगी डोळे ओढण्याचं काम. पुन्हा नरहरी सोनारांना घडण्याचं फुंकण्याचं काम परमात्म्याने केलेलं आहे. नाम्या असेवी जेवी नवी संकुचित ज्ञानी याची भिंत एवढी ज्ञानोबराने भिंत चाल म्हटल्या चालली म्हणजे परमात्म्याने ती चालवली. याचा अर्थ जर आपण प्रामाणिकपणे आणि जर मनोभावे भगवंताची सेवा केली, भक्ती केली, तर आपल्या संसारातली सुद्धा अडचण दूर होते. याचा अर्थ संसाराची अडचण दूर व्हावी म्हणून आपण परमात्म्याची भक्ती करू नये. पण जर का कदाचित अडचण आली तर तो मात्र दूर करण्याला तत्पर असतो. हे नामदेवरांना माहित आहे की परमार्थाला जर हे सगळे भक्त लागले, ही सगळी लोक लागली, तर त्यांच्या संसारात येणारी अडचण सुद्धा परमात्मा ईश्वरा पांडुरंगा तू दूर केली पाहिजे. काय मागणं आहे? 4 चरणाचा अभंग आहे. वेगवेगळ्या मागण्या नामदेवरांनी वेगवेगळ्या तऱ्हेने त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. सगळ्या आपल्यासाठी मागण्या आहेत. पहिली मागणी आकल्पा आयुष्य भावी दयाळा माझ्या सकाळा हरीच्या दासाचे हरिदास आहेत जे भक्तीला लागलेले त्यांचं आयुष्य वाढव. अकल्प आयुष्य व्हावे दयाळा कल्पांतापर्यंत त्यांचं आयुष्य असावं. नानोबाई म्हणतात, अरे नामदेवराय म्हणतात तेव्हा खऱ्या अर्थानं ते परमार्थाला आल्यानंतरच त्यांना आयुष्याची गरज आहे. आणि जर ते परमार्थात आल्यानंतर जर तू त्यांचं आयुष्य कमी करत असशील तर हा त्यांच्यावर अन्याय आहे. ठीक आहे, संसारात ते कामं करतायत, प्रपंचाने करतायत, त्यांचे आयुष्य मर्यादा त्यांच्या प्रारब्धानुसार आहे, ठीक आहे. पण परमार्थात आल्यानंतर तुझं सामर्थ्य वापरून त्यांचं आयुष्य तू वाढवलं पाहिजे. बघा ना, तुकोबारा म्हणतात जगा काळ खाय भीमा खा दिले पाय. सगळ्या जगाला काळ खातो पण त्याच्या आम्हाला खाण्याची अजून हिंमत झाली नाही. तुकोबाराने काळावर सुद्धा विजय मिळवला. ते संत काळावर देखील विजय मिळवतात. तसं त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला आरोग्य लाभलं पाहिजे, त्याचं आयुष्य वाढलं पाहिजे. तू जर पाठीला नाहीस तर जगातील कुठलीच ताकद ते त्याचं आयुष्य संपवू शकत नाही. एवढा विश्वास त्या भक्ताला असला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर आपले आयुष्य वृद्धी होते हे लक्षात ठेवा. बऱ्याच महात्म्यांचा असा अनुभव आहे. ते म्हणतात जितका काळ आपला भजनात जातो तितका काळ येऊन मोजत नाही.
बघा आपण जितका काळ भजनात घालवतो, टाळ वाजवतो, देवाचं नाव घेतो, कीर्तन ऐकतो, तितका काळ त्या जमीन धरण्याची परवानगी आम्हाला सुद्धा नाही. आणि एवढं त्या कीर्तनाचं महात्म्य आहे, एवढं हरिभजनाचं महात्म्य. म्हणून नामदेवराय म्हणतात पहिली गोष्ट ही कर की ते जे भक्त परमार्थाला लागलेले आहेत, जे भक्त भक्ती मार्गात आलेले आहेत, त्यांचं आयुष्य वाढव. अकल्प आयुष्य भावी तया पुन्हा माझ्या सगळा हरिचंद्र. आणि एवढंच आहे असं नाही, तर त्याच्या कुळात येणाऱ्यांचं सुद्धा आयुष्य वाढव. अकल्प आयुष्य व्हावे तया पुन्हा. त्या भक्ताचंच नाही तर त्या भक्ताच्या पोटी येणाऱ्यांचं सुद्धा कल्पांतापर्यंत आयुष्य असलं पाहिजे. कदाचित एका शरीराने नसेल, पण वारंवार पुन्हा मनुष्य शरीर घेऊन त्याला भक्तीची संधी दे. हे मनुष्य शरीर निर्णय इतकं सोपं नाही. हे मनुष्य शरीर हजारो करोडो अनंत जन्मानंतर आपल्याला प्राप्त होतं. 84 लाख प्रकारच्या योनी आहेत आणि एक योनी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा. बघा आपल्याला जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, ह्या 2025 मध्ये जे आहे, जे आपण या शरीरामध्ये आलो आणि देवकोडी गावात बसलोय, ते फार दुर्मिळ आहे. ते एवढं तुम्ही समजता तितकं सोपं नाही. फार 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 वर्षापासून आपण फिरतोय वेगवेगळ्या जन्मात आणि आता कुठे परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. म्हणून नामदेवरायांचं म्हणणं आहे की एवढा जर दुर्मिळ देह असेल आणि जर ते भक्ती मार्गात लागले असतील देवा, तर पुन्हा पुन्हा त्याला मनुष्य देह दे. जोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत त्याला हा मनुष्य देह तू दिला पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया माझ्या सगळा हरिचंद्राचा. दुसरी मागणी नामदेवराय म्हणताय, काय म्हणताय? अभंगाचं दुसरं परमार्थामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन केल्यानंतर आपलं आयुष्य वाढतं, कमी होत नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर आपले आयुष्य वृद्धी होते, पण परमार्थामध्ये आल्यानंतर आपली बुद्धी टिकूनच राहील हेही सांगता येत. आपण परमार्थामध्ये हौसेने येतो आणि आल्यानंतर ते भगवत भजन शेवटपर्यंत करण्याची आपली बुद्धी राहीलच असं सांगता येत नाही. नामदेवरायांना त्याची सुद्धा काळजी आहे. नामदेवराय म्हणतात की भगवंताच्या भक्तीला लागल्यानंतर, भगवंताच्या भक्तीत आल्यानंतर त्यांचे आयुष्य वृद्धी कर हे ठीक आहे, पण परमार्थामध्ये आल्यानंतर त्याची वृत्ती परमार्थात टिकून राहिली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा भगवंता पांडुरंगा तू त्यांचं रक्षण कर. कल्पनेची प्राधान होतवणी काळी ही संत मंडळी सुखी असो. की परमार्थात आल्यानंतर तो प्राप्त होणं फार कठीण आहे, त्याच्याकरता फार रस्ता चालावा लागतो.
असं नाही की परमार्थात पहिल्याच दिवशी आलो, माळ घातली, कीर्तन ऐकलं आणि देव प्राप्त झाला असं होत नाही. त्याच्याकरता साधना करावी लागते, त्याच्याकरता नामस्मरण करावं लागतं, वारंवार तुकाराम महाराजांसारखं कीर्तन ऐकावं लागतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती हे सुखी, वारंवार भगवंताचं भजन देहभान विसरून करावं लागतं, तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. पण हे सर्वांना शक्य नाही. कदाचित आल्यानंतर फार अवघड आहे बाबा, आपलं संसारच बरा म्हणून पाठीमागे फिरतील, पण देवा त्यांचा हा धीर खचू देऊ नको. ते परमार्थात आले ना, तुझी प्राप्ती होईपर्यंत त्यांचं धैर्य खचू देऊ नको, त्यांना ह्या परमार्थापासून दूर ठेवू नको आणि ह्या मायेची बाधा त्यांना होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न होऊ कवनी काळी ही संत मंडळी. कल्पनेची बाधा, कल्पना म्हणजे माया. हा संसार फार आकर्षक आहे. हा संसार आपल्याला सहजासहजी सोडत नाही, सोडला तरी आपण सोडत नाही, एवढा आकर्षक आहे. बरोबर आहे. आपल्याला वाटलं समजा आता भगवंताचं भजन करावं, पंढरीची वारी करावं आणि आपण तिकडे निघालो तर आपल्याला आठवण कोणाची येते? संसाराची येते, प्रपंचाची येते. देवाकडे निघाल्यानंतर सुद्धा देव आठवत नाही आपल्याला. हा संसार ओढतो आपल्याला. संसार कसा आहे? आकर्षित करणार, फार सुंदर आहे. अहो नारदाची नारदी झाली एवढा हा संसार आकर्षक आहे. स्वतः भक्तश्रेष्ठ नारदांना सुद्धा वाटलं आपलं लग्न व्हावं ना, आपला संसार असावा, आपल्याला लेकर बाळ असावे, हे भक्तश्रेष्ठ नारदांना सुद्धा वाटलेलं आहे. मग आपलं कुठे मांडतात? हा संसार फार आकर्षक आहे, गोड आहे, गोडणार आहे. नामदेवाला नाही माहित आहे कसं यांना परमार्थात लावल्यानंतर हे परमार्थात टिकलं पाहिजे. देवाचं नाव घेताना देवच ह्यांना आठवला पाहिजे, हा संसार नको. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा ती सुद्धा काळजी तुझीच आहे. कमरेवरती खंबीरीने हात ठेवून उभा आहेस ना, मग यांची सगळ्यांची काळजी तू केली पाहिजे. कल्पनेची बाधा नभो काळी ही संत मंडळी सुखी असो म्हणजे परमार्थात सुखी असो. हे सगळे संत मंडळी अजिबात यांना कंटाळा येऊ देऊ नको. 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत कीर्तन चालत तरी यांना झोप येऊ देऊ नको. असं म्हणजे परमार्थात आल्यानंतर यांचं मन रमू दे. ह्यांचं मन रमलं तर हे परमार्थ करणार आहेत, नाहीतर कसं परमार्थ करतील? म्हणून ह्यांना कल्पनेची बाधा अर्थात त्या मायेची बाधा होऊ देऊ नको. अरे या सगळ्यांना मी काही संसार सोडून हिमालयात जा असं म्हणू शकत नाही, आणि म्हणलं तरी काही कुणी ऐकणार नाही. मग संसारात राहून तुझं नामदेव करायचं आहे ना, संसारात राहून तुझी भक्ती करायची आहे ना, मग ही माया त्यांना बाकी नाही पाहिजे. हा संसार करता करता त्यांना तुझी प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून कल्पनेची बाधा न होऊ काळी ही संत मंडळी सुखी असो ढोपा. तुम्ही रमून परमार्थ केला पाहिजे. संतांच्या शब्दाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. संतांनी फार आवडीने हा परमार्थ करून तुमच्या आमच्याकरता मांडलेला आहे. पण आपण परमार्थात तितकं रमलो तर ह्या परमार्थाची गोडी आपल्याला लागणार आहे. हो असं सांगतात की हे सगळे संत परमार्थात रमले, त्यांना संसाराची पुन्हा कधी आठवणच झाली. संसारात परमार्थात गेल्यानंतर हा प्रपंच ओळखतो आपल्याला हे निश्चित आहे. पण आपण संत सांगतात त्याप्रमाणे जर आपण भक्ती केली आणि तशी साधना केली, तसं भगवंताला जीव लावला, तशी भक्ती केली तर हा प्रपंच आपल्याला बाधत नाही. नामदेवांचं हेच म्हणणं आहे की देवा यांचं मन तुझ्याकडे वळू दे, तुझ्या भक्तीत लागू दे. परमार्थात आल्यानंतर आपली आयुष्यवृत्ती होती, एक लक्षात आलं. दुसरी गोष्ट, आपलं संसारात कोणी काळजी करणारा अजिबात नाहीच हे लक्षात ठेवा.
पण परमार्थात आल्यानंतर मात्र संत निश्चित आपली काळजी करतात. कल्पनेच्या आपल्याला मायेची बाधा होऊ नये असं नामदेवराय पांडुरंगाकडे मागणं मागतात. तिसरी मागणी एक मागतायत. काय मागतायत? अभंगाचं तिसरं पण आपण संतांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नामदेवराय म्हणतात हे परमार्थात आले ना, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, मायेची बाधा होऊ देऊ नको. पण देवा ठीक आहे, मायेची बाधा झाली नाही, हे परमार्थात आले. एक दिवस भजन केलं, दुसरा दिवस भजन केलं, तिसरा दिवस केलं, महिना केलं, वर्ष केलं, 5-5, 10-10 वर्ष यांच्या हातून भजन झालं. त्यांना चांगल्या चाली गायला यायला लागल्या, चांगलं मृदंग वाजवायला यायला लागला, चांगला टाळ वाजवायला यायला लागला. सगळे भजन यांचं भजन ऐकून वा 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 असं म्हणायला लागलं. चांगलं यांना कीर्तन सांगायला यायला लागलं. कीर्तनकारांचं पण आहे. पण हे परमार्थात आल्यानंतर मी एक कोणी हुशार आहे, मी एक कोणी कलाकार आहे, मी एक कोणी विद्वान आहे, हे फार मोठा संत वाङ्मयाचा अभ्यास आहे. म्हणून हजारो लोक माझं कीर्तन ऐकत आहेत, म्हणून त्याला अहंकार चढेल, अहंकार त्याला शिवेल, आणि मग तो तुला विसरून त्या कलेच्या, त्या अहंकाराच्या आहारी जाईल, त्या मोठेपणाच्या आहारी जाईल. मग तो तुझ्यासाठी भजन करणार नाही, तो तुझ्या मोठेपणा, तो त्याच्या मोठेपणासाठी भजन करेल. कदाचित पैसे भरपूर मिळतील म्हणून पैशासाठी कीर्तन करेल, हा त्याचा मार्ग चुकू शकतो. परमार्थात आल्यानंतर तुझी प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही माया कुठल्याही रूपाने त्याला गाठू शकते. मला संसारात असल्यानंतरच माया गाठते असं नाही. परमार्थात आल्यानंतर, गंध लावल्यानंतर, दिवसरात्र भजन केल्यानंतर सुद्धा माया गाठते. त्याचं स्वरूप वेगळं असतं. माया लक्ष्मीच्या रूपाने येते, माया सन्मानाच्या रूपाने येते. म्हणून बघा संतांनी मान सुद्धा स्वीकारतात, मान सुद्धा नको म्हटले. मान दंभ चेष्टा हेतू शुगराची विष्ठा. महाराज म्हणतात जर लोक सन्मान देत असतील तर ते शुगराच्या विष्ठेप्रमाणे, म्हणजे त्या मान सन्मानात जर आम्ही गुंतून बसलो, त्या अहंकारात आम्ही गुंतून बसलो, तर ज्याच्या करता आम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं, ज्याच्या करता आम्ही संसारावर पाणी सोडलं आणि भगवंताची भक्त म्हणून जगामध्ये मिरवतोय, तेव्हा तू देवा, तेव्हा तू देव आम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून मान सन्मानही नको, लोकांची वाहवाही नको, फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण पाहिजे. तसं
नामदेवराय सुद्धा म्हणतात, अरे आम्हा संतांकडे पाहून ही सगळी लोक मायेतून प्रपंचातून वेळ काढून तुझी भक्ती करतील, पण इथं आल्यानंतर यांना अहंकार शिवेल आणि हा अहंकार तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लगून राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे, म्हणून त्यांना अहंकार शिवू देऊ नको. त्यांच्या अंगी मोठेपणा असला तर त्याचा अभिमान यांना येऊ देऊ नको. ही जर गोष्ट केलीस तर निश्चित हे तुझ्यापर्यंत पोहोचतील. म्हणून या सगळ्या गोष्टी ह्या सर्वांकरता पाहिजेत. पांडुरंगाला मागतायत सगळं वाङ्मय सगळे अभंग हे आपली काळजी घेणारे आपल्याला देवापर्यंत नेऊन पोहोचवण्याकरता संतांचा सगळा अट्टहास आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा, हजारो वर्षाची कीर्तनाची परंपरा आहे, हजारो वर्षाची सप्ताहाची परंपरा आहे, हे आपल्याकरता आहे. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, दुर्मिळ आहे. याची देहीकडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. याच जन्मामध्ये आल्यानंतर देवाची प्राप्ती होऊ शकते आणि जोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपला मनुष्य जन्म सफल नाही. म्हणून संतांचं म्हणणं लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी बाजूला झुगारून त्या जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन करा. संतांची गाथा वाचा, संतांची ज्ञानेश्वरी वाचा, संतांचं भागवत वाचा. आता एक कीर्तनातून एखादा अभंग आपल्या समोर मांडला जातो, पण सगळे अभंग काही आपल्या लक्षात येणार नाही. वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळा उपदेश केलेला आहे. असा उपदेश आहे, असे अभंग आहेत की आपण ते वाचल्यानंतर आपल्याला खरंच वाटेल की आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. हे सगळ्यांकरता आहे, आबाल वृद्धांकरता. यारे लहान थोर याती धरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. हा बघा संसार हा सगळ्यांच्याच पाठीमागे आहे, कोणाच्या लागला नाही असा नाही. मोठ्या मोठ्यांच्या पण लागलेला आहे, लहानांच्या सुद्धा लागलेला आहे. सगळ्यांच्या पाठीमागे संसार आहे. लहान लेकरू सुद्धा संसारातच रमतं, तरुण सुद्धा संसारातच रमतो आणि वृद्ध झाल्यानंतर सुद्धा त्याला संसाराची आठवण येते. पण ह्या जन्मात आल्यानंतर देवाची आठवण करण्याकरता आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. तेव्हा कितीही व्यस्त जीवन असलं, कितीही अडचणीचं जीवन असलं तरी देखील आपापल्या परीने भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, ग्रंथ वाचा. शक्य आहे त्याने पंढरीची वारी करा. पंढरीची वारी सुद्धा याच्याकरता की तिथं जाऊन पांडुरंगाचं रूप पाहता येईल. तिथे आलेल्या संतांसोबत आपल्याला नामस्मरण करता येईल, भजन करता येईल. आता आजकाल परमात्म्याचं फार स्वरूप बदलत चालले, पण तरी देखील आपापल्या परीने भगवंताची भक्ती करा, भगवंताची सेवा करा, नामस्मरण करा. एक लक्षात ठेवा, मी फार काही सांगणार नाही. या जगातल्या कुठल्याच गोष्टी आपल्या सोबत येणार नाही. कुठल्याच गोष्टी त्या काळानुरूप आपल्या सोबत असतात, आपल्या प्रारब्धानुसार असतात. आपलं प्रारब्ध जिथे ठेवी, जसे ठेवी तसे आपण राहतो. आता आपलं प्रारब्ध देवकुर्ली गावात जन्मण्याचं आहे म्हणून आपण इथे जन्माला, कदाचित 50-100 वर्षे गेल्यानंतर आपलं प्रारब्ध दुसऱ्या ठिकाणी असेल, तिथे आपल्याला जावं लागेल. हा आपला प्रवास थांबणार नाही. आपण प्रवासी आहोत ह्या जन्मामध्ये. आपण 5-50 वर्षापूर्वी इथे जन्माला आलो आणि 5-50 वर्षानंतर निघून जाणार आहे. पण आपण कुठे ना कुठे जाणार, कुठे ना कुठे जन्म घेणारच. असं सांगितलेलं आहे की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा जन्यानि संयाति नवानि देहि. की जसं आपण जुने कपडे बदलतो, नवीन घालतो, तसं हे शरीर आपलं बदलत राहतं. हे नवीन शरीर मिळालं, काही काळ या शरीरात राहिलो, परत हे शरीर सुटून गेलं, दुसरं शरीर प्राप्त झालं. आपण वेगवेगळ्या शरीरामध्ये फिरतोय. हा खरा संसार. यह संसारी खलु दुस्ताय कृपया अपारे पाहि पुरा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. असं सांगितलेलं आहे की पुन्हा पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी पुनरपि जननी. यह संसारी खलु दुस्ताय कृपया अपारे पाहि पुरा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाहि पुरा. पुन्हा जन्मावं, पुन्हा संसार करावा, पुन्हा मरावं,
हा संसार आहे. पुन्हा जन्मणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्मणं, पुन्हा मरणं, हा खरा संसार आहे. ह्या संसारातून बाहेर पडून आपल्याला परमात्म्याची भेट घेता आली पाहिजे, त्याचं भजन करता आलं पाहिजे, त्याची भक्ती करता आली पाहिजे. आणि ते कुठे घडणार आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद बदली घेण्या. केवळ आणि केवळ हा मनुष्य देह भगवंताच्या भक्ती करताच मिळालेला आहे असं संतांचा सांगण्याचा अर्थ आहे. तेव्हा आपल्याला जर मनुष्य देह मिळालाय, आपल्या सगळ्या साधू संतांनी देवाला प्राप्त करून घेतलेला आहे, आपलं भाग्य आहे की त्यांच्या वंश परंपरेमध्ये किंवा त्यांच्या परंपरेमध्ये, संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलो. भगवत भजन करा आणि तुकाराम महाराजांसारखं, ज्ञानेश्वर महाराजांसारखं, आपल्या सद्गुरु शिवरामांसारखं याच जन्मामध्ये मुक्त होण्याचा प्रयत्न करा. विठोबा
Thank you.